ते स्वप्न होतं की आपण आईवडिलांना परदेशात घेऊन जायचं आणि नायगारा फॉल्स दाखवायचं. लहानपणी एक मी ना नेव्हीसाठी अप्लाय केलं होतं, आर्मीसाठी पण केलं होतं, पण मला कुठेही सिलेक्ट नाही झालं कारण माझ्याकडे तेवढं काही दम नव्हतं आणि मी काही सगळ्या एक्झाम्स वगैरे फेल झालो. प्रॉपर इन्व्हेस्टमेंट्स करून तुम्ही वेल्थ बिल्ड करू शकता, समृद्धी आणू शकता स्वतः करता आणि त्याने तुमच्या जनरेशन बदलू शकता. म्हणजे मार्केटने मला माझी जागा दाखवून दिली आहे बऱ्याचदा आणि त्यामुळे हा सिरियसली करणारा उद्योग आहे खरं तर. आणि असा उद्योग आहे ज्यात तुम्हाला स्वतःला कोणावरही अवलंबून राहावं लागत नाही, स्वतःवरतीच आपण सगळं करतो. जाणवलं की आपण कुछ नाही आहे, मार्केट सब कुछ आहे आणि मार्केट भगवान आहे, गॉड आहे. त्यांनी अशी झापड दिली मला. आपण जेव्हा पैसा वाचवतो ना तेव्हा तो पैसा आपण कमवत असतो. नमस्कार, नवराष्ट्र मुंबई नववार्ता ह्या विशेष कार्यक्रमात मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज बहुतांश लोक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहे आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध सुद्धा होत आहे. परंतु काही दशकांपूर्वी, काही काळांपूर्वी असा काळ नव्हता. त्यावेळेला शेअर मार्केट म्हणजे सट्टा, पैसे रिटर्न येत नाही, मिळत नाही असा समज होता. पण त्या परिस्थितीमध्ये सुद्धा दादरसारख्या चाळीत जन्माला आलेल्या एका मराठी तरुणाने समाजाचं आपण ऋण फेडणं खूप गरजेचं आहे आणि आज समाजामध्ये आर्थिक साक्षरता खूप महत्त्वाची आहे हे ओळखून अवधूत साठे सरांनी अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमीची सुरुवात केली आणि आज आपल्यासोबत प्रत्यक्ष अवधूत साठे सर आहेत. तर चला आपण त्यांच्याशी गप्पा मारून घेऊ आणि जाणूया त्यांच्या या प्रवासाबद्दल. नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत असो. खूप खूप धन्यवाद माधवी तुमचं आणि नवराष्ट्र या तुमच्या वृत्तपत्राचं सुद्धा. आणि मला इथे तुम्ही स्वतः इथे आलात माझ्या ऑफिसमध्ये आणि त्याकरता आणि माझा वेळ नक्की माझ्यासाठी एवढा वेळ काढला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही वेळ दिला त्याबद्दल खूप धन्यवाद, कारण तुमचा वेळ मिळणं खूप कठीण असतं आणि तुम्ही एवढ्या बिझी शेड्यूलमधून आज वेळ दिला त्यासाठी तुमचेही खूप मनपूर्वक आभार. सर, मला पहिले जाणून घ्यायला आवडेल की म्हणजे खरं तर त्यावेळेचा काळ वेगळा होता आणि दादरच्या एका चाळीतलं बालपण काय सांगाल, कसं होतं तुमचं बालपण आणि मग त्यानंतर तुमची कॉलेज लाईफ, महाविद्यालयीन शिक्षण आणि अवधूत साठे हा जो प्रवास आहे ह्या प्रवासाबद्दल काय सांगाल? तुम्ही आज मला खरंच माझ्या भूतकाळात नेत आहे आणि खूपच गोल्डन मोमेंट्स आहेत. सुवर्ण काळ म्हणता येईल. म्हणजे कुठल्याही चाळीतलं जीवन जे असतं मराठी खूप धमाल होती. सगळे दरवाजे ओपन असायचे आणि दादरच्या चाळीत माझा जन्म झाला. म्हणजे दादरच्या चाळीतच राहिलो आणि नंतर आम्ही सबबमध्ये आलो मुलुंडमध्ये आणि तिथे अशी चाळ प्रकारेच बिल्डिंग होती पागडी सिस्टीमची. पण खूप मजा करायचो. लहानपणी भोवरे खेळलो आहे, गोट्या खेळलो आहे, गटारातून बॉल काढले आहेत, क्रिकेट रस्त्यावरती क्रिकेट खेळलो. तर ते बालपण मस्त होतं. मी मराठी मीडियमचं आहे आणि मराठी माध्यमातून माझं शिक्षण झालं पुरंदरे हायस्कूल मुलुंडमध्ये आणि मला खरंच गर्व आहे त्या गोष्टीचा आणि माझे जेवढे शिक्षक आहेत त्यांची मी अजूनही आठवण काढतो आणि आय एम रिअली ग्रेटफुल टू माय एज्युकेशन टिल 10th. पण त्यानंतर ऑफकोर्स मी सगळ्यांना सायन्स आणि येतं त्यामुळे सायन्समध्ये मी गेलो 11वी 12वी आणि तेव्हा इलेक्ट्रॉनिक्स होतं. तर इलेक्ट्रॉनिक्सला मला ॲडमिशन मिळालं आणि तो एक स्पेशल कोटा होता आणि त्यानंतर मला सायन्स आणि ॲक्च्युली 11वी खरं मला जड गेलं होतं. थोडं काय सांगावं असं वाटेल मला. मी ऑलमोस्ट केमिस्ट्रीमध्ये नापास होता वाचलो होतो कारण मला बीजगणित, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र हे विषय होते. केमिस्ट्री नव्हतं. केमिस्ट्री आणि त्यामुळे ते शब्द सगळे जड होते सुरुवातीला आणि त्यामुळे 11वी थोडी जड गेली होती. पण मी अजूनही माझे देसाई क्लासेस होते 12वीचे व्हेकेशन क्लासेस, ते मी 12वीत लावले आणि त्यानंतर त्या व्हेकेशन क्लासमधल्या अभ्यासामुळे 12वीत चांगलं मार्क आले आणि मग चांगले मार्क आले की काय आपण इंजिनिअरिंग तोच एक असतो किंवा मेडिकलला जा किंवा इंजिनियर व्हा आणि मित्रांबरोबर मी पण इंजिनिअरिंगला लागलो. कल्पना नव्हती की आपल्याला खरोखर ते आवडीचं फील्ड आहे का, क्षेत्र आहे का, असं काही नव्हतं. मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं विवेकानंद कॉलेज चेंबूर आणि 4 वर्षाचा काळ गेला 1987 to 91 आणि चांगला अभ्यास केला आणि डिस्टिंक्शनमध्ये पास झालो. आणि त्यानंतर कुठल्याही मराठमोळ्या घराचं आणि त्यांच्या आईवडिलांचं एक स्वप्न असतं की आपला मुलगा आता ग्रॅज्युएट झाला आहे, इंजिनियर झाला आहे, त्याला नोकरी मिळाली पाहिजे. तर मला बॉम्बे पोर्ट ट्रस्टमधून कॉल आला आणि मी तिथे इंटरव्ह्यूसाठी गेलो होतो एकदा आणि त्यांनी मला ते सिलेक्ट केलं आणि आकाश त्यावेळी ठेंगणं झालं होतं. असं वाटलं की चला आता आयुष्याची भाकरी, म्हणजे वडील म्हणाले की आता आयुष्याची भाकरी मिळाली आहे तर आता हा जॉब सोडायचा नाही. म्हणजे असंच होतं की वडिलांनी देखील एक नोकरी कित्येक वर्ष केली होती. तर तीच आपली बॅकग्राऊंड असते टिपिकल मध्यमवर्गीय माणसांची की एक जॉब मिळाला की तो सोडायचा नाही आणि तिथे आपण पूर्ण आयुष्य काढतो. तर मलाही तेव्हा तसंच वाटलं की चला आता जॉब मिळाला आणि पहिला चेक जेव्हा हातात आलेला मला अजूनही तो दिवस आठवत आहे. मी आईसाठी साडी घेतली होती, तो चेक मी दिला होता.
घरी आणि खूप छान वाटलेलं. हे पहिल्यांदा पगार आणि पहिला असा आहे. तर ज्युनियर क्लास 1 ऑफिसर हे टायटल होतं, त्यामुळे असं थोडंसं असतं नाही आपण बाबा काय ऑफिसर. आणि तिथे लोक पण सलाम ठोकायचे. मोठ्या मोठ्या आपल्यापेक्षा कितीतरी वयाने मोठी असलेले जे तिथे असतात लोक, तर आता ऑफिसर म्हणजे सलाम ठोकतात ना. तर तो जरा एक असं थोडंसं सुरुवातीला असं अचानक वाटायला लागलं की आपण काहीतरी आहोत. पण नंतर लवकर लवकर जाणीव व्हायला लागते की आपण असं काही नसतो. आणि जसा अनुभव वाढतो आपला आपण खरं काहीच नसतो. वी शुड स्टार्ट थिंकिंग लेस अबाउट आवर सेल्स. तर 3-4 वर्षानंतर 2-3 वर्षानंतर मला असं जाणवलं की मला इथे खूप मजा येत नाही आहे. आणि तेव्हाच मी माझ्या मित्रांबरोबर एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ओपन केली. तर आय होप इट इज ओके टू शेअर माय ओव्हरऑल कॉर्पोरेट एक्सपिरियन्स. आम्हाला आवडेल ऐकायला. हां, तर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट का? कारण म्हणजे नवीन कम्प्युटर्स आले होते तेव्हा. अर्ली 90sचा काळ आहे हा. तेव्हा ती फ्लॉपी डिस्क वगैरे असायची. आय डोंट नो यू हॅव एक्सपिरियन्स दोज डेज. आणि डॉस ऑपरेटिंग सिस्टीमपासून आम्ही शिकलो आहे. म्हणजे त्या कमांड्स त्या द्यायच्या आणि ते सगळं शिकवायचं. मग आम्ही म्हटलं अरे आपल्याला हे येतं आहे. आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केल्यानंतर मी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन केलं कम्प्युटर सायन्समध्ये. तो 2 वर्षाचा मी NCST म्हणून आहे, नॅशनल सेंटर फॉर सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी. तिथून मी ते पोस्ट ग्रॅज्युएशन केलं कम्प्युटर सायन्स. तर म्हटलं आपण पण शिकूया, कारण शिकवण्याची थोडीशी अशी आवड होती. मी शाळेतसुद्धा ते जेव्हा शिक्षक दिन वगैरे असतात ना, तेव्हा ते मॅथ्स वगैरे शिकवायला जायचो ज्युनियर्सना. तर ती आवड होती. आणि मग आम्ही तो मित्रांनी मिळून आम्ही एक इन्स्टिट्यूट खोलली. आणि दॅट वॉज लाईक टॉप नॉच इन अवर सबब मुलुंडमध्ये. खूप छान इन्स्टिट्यूट होती, लँडमार्क कम्प्युटर्स म्हणून, आणि ते अजूनही आहे. तर इट वॉज प्रेटी न्यू ॲट दॅट टाईम. कम्प्युटर्स सगळे नवीन होते. ही 93ची गोष्ट असावी. आणि त्यानंतर एक 1.5-2 वर्षानंतर असं वाटलं की आपण हा जरा अजून वाढवावा बिझनेस. आपण बाहेर जावं, अजून एक अंधेरीमध्ये ऑफिस घ्यावं. आणि सॉफ्टवेअर पण आम्ही डेव्हलप करायचो, हार्डवेअर सप्लाय करायचो. तर माझे अजून 2 पार्टनर्स होते जे आम्ही एकत्र शिकलो होतो. तर त्याचवेळी वडिलांचं असं होतं, मी सकाळी 6ची किंवा 6:30ची बॅच घ्यायचो. 1-2 बॅचेस मी घ्यायचो 1-1 तासाच्या. मग धावत जाऊन ट्रेन पकडायचो, फास्ट ट्रेन. ऑफिसला जायचो, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट बेलाड डिस्ट्रिक्टच्या इथे होतं ते. मग संध्याकाळी 5ची मी फास्ट ट्रेन पकडून ठाणा फास्ट असायची, त्याने मी घरी यायचो. आणि मग पुन्हा संध्याकाळी मी बॅच घ्यायचो, जी जवळजवळ 11-11:30पर्यंत चालायची. सो इट वॉज ॲब्सल्यूट हार्डवर्क ॲट दॅट टाईम. मी विकेंड्सना कधी आम्ही झोपायचो नाही. सॅटर्डे संडे पूर्ण म्हणजे आम्ही एखादा प्रोजेक्ट घेतला असेल कम्प्युटर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा, तर तो करायचो. आणि तेव्हा असं वाटायला लागलं की आपण जर जॉब न करता माझी एवढी जी धावपळ होते ती टाळायची असेल तर आपण फुल टाईम केलं तर काय. आणि एकदा मी असा विषय मांडला. आणि तुला माहिती आहे की असं काय होऊ शकतं मध्यमवर्गीय माणसाचं आयुष्याची भाकरी. मी तिथेच येणार होते, कारण बाबा हा व्यक्ती असा असतो की थोडंसं कडक व्यक्तिमत्व असतं. कुठलीही गोष्ट आपण आईकडे एकदम पटकन बोलतो, पण वडिलांशी बोलताना, बाबांशी बोलताना थोडी धाकधूक असते. तुम्ही कसं सांगितलं आणि ज्याला सांगितलं तेव्हा काय रिॲक्शन होती? कसं आहे ना, माझे वडील, मी त्यांना पप्पा म्हणतो अर्थात. नाव ही इज 87. आणि तर तेव्हा त्यांचा धाक होता. आणि ते जरा स्ट्रिक्ट होतेच आधीपासून, कारण ते करता होते आमच्या. आणि त्यांनी त्यांच्या भावंडांना गावातून आणून ते स्वतः नोकरी केली त्यांनी पूर्ण. आणि भावंडांना आणून त्यांनी उद्योग केला. पण ते भावंड पूर्ण करायचे आणि हे फक्त अकाउंट्स आणि सगळं ओव्हरऑल मॅनेजमेंट करायचे. त्यामुळे एक जॉईंट फॅमिलीसारखी होती आमची. आणि त्यांचा एक पूर्ण विश्वास होता की जे काही करायचं आहे तुम्ही जॉब करून करा. तर मला त्यांचं सतत हेच सांगणं होतं, तू जे करतोय ते चांगलं आहे, पण तू जॉब करून कर. आणि त्यांचा पूर्ण विरोध होता, कारण ही आयुष्याची भाकरी आहे. हे गव्हर्नमेंटचा जॉब आणि तोही अधिकारी, सरकारी अधिकारी म्हणून. आणि तुमच्या दामटीला सगळी जीप वगैरे असते तिथे, डॉक्समध्ये तुम्ही गेलात की तुम्हाला सगळे लोक रिस्पेक्ट करतात. तर ते होतं. तर मी जेव्हा हा विषय मांडला तेव्हा त्यांचा पूर्ण विरोध होता नेहमीप्रमाणे. मी अपेक्षा केली होती. आणि त्याने म्हटलं ते मी पण पूर्ण आयुष्य असं केलं आहे, तू पण तुलाही करायला हरकत नाही. आणि ती आपली बॅकग्राऊंड असते ना. पण मी पूर्वीपासूनच थोडा रेबिलियन टाईप होतो. मला अजूनही आठवतं आणि मला शेअर करायला आवडेल. आपलं दरवर्षी आपला एक पूर्वजांचा एक असा एक सोहळा असतो ना, आपण वर्षश्राद्ध वगैरे करतो. तर त्यावेळी मी एकदा शाळेतून आलो होतो आणि त्याने मला विचारलं, मला भूक लागली होती, म्हटलं मला जेवायला हवं आहे. तर तोपर्यंत ते सगळे झाले नव्हते विधी. ते म्हणाले थांबायला लागेल, तुला हे सगळं झाल्यानंतर तुला जेवण मिळेल. तर मी त्यांना म्हटलेलं की कुठल्या आजोबांना आवडेल की त्यांचा नातू भुकेला आहे आणि मी जेवेन किंवा काय. त्यामुळे मी असं, आणि त्यावेळी हे सगळे विचारात पडलेले. आणि त्याने मला दिलं. मी हट्टाने मागून घेतलेलं. मी आजोबांना सांगतोय आणि मी आजोबांना म्हटलं, आजोबा त्यांना सांगा मला द्यायला. तर दॅट काइंड ऑफ पर्सन आय वॉज. मी खूप रेबेलियन टाईप होतो. सो त्यांना, आणि त्यांची अशी इच्छा होती, आम्ही पण दुकानावर वगैरे बसायचो. आमचं एक दुकान होतं जनरल स्टोअर्स. त्यामुळे 10वीच्या सुट्टीत किंवा कुठल्याही सुट्टीत आम्ही जाऊन बसायचो, कचरा काढायचो, बरण्या भरायचो. ती सगळी कामं केलेली आहेत दुकानामध्ये, काकांना हेल्प करायचो. सो आय सेड ओके, ते म्हणतात तर आपण तसं आहे. पण ते घालमेल व्हायचीच आतून.
आणि त्याच वेळेला एक असा इन्सिडेंट झाला की आमच्या बॉम्बे पोर्टर्स, आणि मी नेहमी आमच्या स्टुडंट्सना सांगतो कधी कधी जेव्हा जेव्हा मला संधी मिळते, तर माझ्या एका मित्राला जो माझ्या आधी जॉईन केलं होतं त्याने, त्याला ऑफिसरचे क्वार्टर्स मिळाले होते कुलाब्याला. आणि हे असे ना पॉश क्वार्टर्स आहेत, म्हटलं तर सी फेसिंगला आहेत कुलाब्याला. आणि तिथे त्या पार्टीमध्ये गेल्यानंतर माझे डोळे असे झाले होते, कारण ते घर माझ्या घराच्या 4 पट होतं. 1200 स्क्वेअर फीट कार्पेटचं घर, 2-3 BHK. आणि आता आठवत नाही 2 का 3 BHK, पण ते मला अजूनही ते घर म्हणतात ना, ते थोडंसं आठवण आहे त्याची. सी फेसिंग अगदी मस्त. आणि म्हटलं पार्टी चालू असताना माझ्या डोक्यात विचार आला की आईवडिलांनी ते घेऊन यावे, कारण आपली तर ऐपत नाही आहे एवढं मोठं घर घ्यायची, आणि तेही सी फेसिंगला. आणि कुठल्या मध्यमवर्गीय माणसाने असा एक अनुभव घेतलेला असतो की सी फेसिंगला मोठं घर आहे. तर मला असं वाटलेलं तेव्हा की आईवडिलांना इथे आणू, त्यांनाही मजा येईल, त्यांना एक 6 महिने राहू, आणि मग 6 महिन्यानंतर नोकरी सोडायची तर नंतर सोडू, आपण एक थोडासा काळ जाऊ दे. त्यानंतर तो एक विचार होता. मला नेहमी वाटतं की हा जो विचार असतो ना, ही आपल्या निसर्गाची देण असते, कारण आपण त्याला माइंड स्पेस म्हणतो. आपल्या डोक्यामध्ये एक स्पेस आहे, जे आकाश तत्व जे म्हणतो ना आपण, म्हणजे अग्नितत्व आहे, पृथ्वी तत्व आहे आपल्यामध्ये, वायुतत्व आहे आणि जलतत्व आहे. पण त्याचबरोबर आकाश तत्व जे आपलं आहे ना, ते आहे आपले सायनसेस आणि आपलं माइंड. त्याला फिजिकल काही आकार नाही आहे, पण त्याच मला असं वाटतं की ते युनिवर्सला कनेक्टेड आहे, डिव्हिनिटीला कनेक्टेड आहे. ज्या दिवशी मी त्या फ्लॅटमधून बाहेर पाऊल टाकलं आणि मी जिना उतरत होतो, तेव्हा डोक्यामध्ये असा एक विचार आला. माझा इनफॅक्ट थरकाप उडाला की तू इथे आलास ना, तर इथे आयुष्याकरता अडकून राहणार. हा सोन्याचा पिंजरा आहे. ओके. आणि मी ट्रेन पकडली VT वरून मुलुंडला येईपर्यंत. मी त्या ट्रेनमध्ये तोच विचार करत होतो की मी काय करतो आहे, शुड आय कम और शुड आय नॉट, मी येऊ नको येऊ. घरी गेलो, मला झोप येईना. मी मग रात्री वडिलांना पत्र लिहिलं की मला, कारण मला माहिती होतं मी त्यांना विचार मांडला तर भांडण होणार आहे, आणि म्हणून मी त्यांना मस्त पत्र लिहिलं खूप मोठं, आणि माझे प्लॅन्स वगैरे लिहिले लिटरली. जे IPO असतं ना, कारण मी IPOला अप्लाय करायचो, तर IPOमध्ये एक फॉर्म असतो, त्यात ना ते प्रोजेक्शन्स येतात कंपन्यांचे. तर मी माझ्या 3 वर्षाचं प्रोजेक्शन दिलं त्यांना की माझा असा प्लॅन आहे, आम्ही आत्तापर्यंत एवढं ट्रेनिंग केलं आहे, एवढे सॉफ्टवेअर डेव्हलप केलं आहे, एवढं हार्डवेअर सप्लाय केलं आहे, तर आमचा असा प्लॅन आहे, प्लीज मला थांबवू नका, मला एक नवीन जग अनुभवायचं आहे, म्हणजे बिझनेसचं फुल टाईम ॲज अ बिझनेस. आणि समाव आईला कन्व्हिन्स केलं होतं मी. मग तिला पण सांगितलं हे पत्र आहे. मग त्यानंतर ही वॉज ऑल्सो प्राऊड ॲट दॅट टाईम की माझा मुलगा काहीतरी नवीन विचार करतो. आणि त्याने ते पत्र वाचल्यानंतर त्यांना जर असे, कारण मला माहिती होतं त्यांना पटवायचं असेल तर पत्र लिहायचं. दॅट इज हाऊ आय यूज टू डू इट. त्यामुळे ते झालं, त्यांनी मान्य केलं. मग मी फुल टाईम ट्रेनिंगमध्ये होतो. आम्ही अजून एक ऑफिस घेतलं होतं, आणि ते ऑफिस अंधेरीला होतं, आणि रोज तो पण प्रवास असायचा बसने. आणि मला अजूनही ते दिवस आठवतात. म्हणजे मध्यमवर्गीय माइंडसेट कसा असतो ना, की मी पैशाचा हिशोब ठेवायचा तेव्हा. आणि दॅट हॅबिट हॅज हेल्प मी इन मार्केट्स ऑल्सो, की आपण जेव्हा पैसा वाचवतो ना, तेव्हा तो पैसा आपण कमवत असतो. मनी सेव्ड इज मनी अर्न्ड. ते मी तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं, आणि ते वडिलांकडून मी शिकलो होतं, कारण ते देखील ते एक हिशोब ठेवायचे. आमच्याकडे एक डबा होता, पैसे काढले तर लिहून ठेवायचे, 10 रुपये घेतलेत, 5 रुपये घेतलेत. सो ती सवय होती. मला अजूनही आठवते, आम्ही बसने मी जायचो अंधेरीला, JB नगरला उतरायचो, तिथून चालत मग आमचं ऑफिस होतं, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. सो तो एक 1.5-2 वर्षाचा प्रवास झाला. आणि त्याचवेळी IT मध्ये बूम होता, आणि मला एक ऑफर आली सिंगापूरकडून, येतच होती म्हणजे. आणि माझ्या 1-2 मित्रांनी म्हटलं, रे अवधूत, वाय डोंट यू ट्राय दिस. तर तेव्हा ना मला एक माझं लहानपणीचं स्वप्न होतं ते आठवलं. आणि ते स्वप्न होतं की आपण आईवडिलांना परदेशात घेऊन जायचं आणि नायगारा फॉल्स दाखवायचा. कारण तो मी लहानपणी TV वरती बघितला होता आमच्या शेजाऱ्यांच्या. माझे शेजारी जॉन म्हणून होते, जॉन आणि फिलिप्स, 2 ख्रिश्चन शेजारी होते माझ्या. आणि त्यांच्याकडे ते बाहेर काम करायचे, त्यामुळे त्यांच्याकडे क्राऊनचा ब्लॅक अँड व्हाईट TV होता. तर त्या TV मध्ये मी नायगारा फॉल्स पाहिलेला, आणि तो पाहून मी थक्क झालो होतो. म्हटलं अशी जागा असू शकते का जगात. आणि नंतर थोडं वाचल्यानंतर हे जगातलं काय वॉटेवर आश्चर्यांपैकी आहे ना, 7 का 6 जी काय आहेत. तर म्हटलं आपलं इथे जायचं आणि आईवडिलांना घेऊन जायचं सगळीकडे. आणि त्या विचाराने नंतर वाटलं की दिस इज वॉट आय मीन बाय थॉट इज गिफ्ट ऑफ नेचर. म्हणजे आपला विचार जो येतो तो हाऊ इट शेप्स युअर डेस्टिनी. तर मी बाहेर जाण्याचे अजून एक कारण तेच होतं की मी तो फॉल्स बघितलेला, आणि म्हटलं आपण आता बाहेरून ऑपॉर्च्युनिटी येते, सो लेट मी गो टू सिंगापूर. कारण आपली स्वतःची ऐपत नाही आहे. म्हणजे जे काही माझी कमाई चांगली होती असं नव्हतं. म्हणजे त्याही काळात मी जवळजवळ
15 ते 25,000 कमवत होतो ट्रेनिंग वगैरे देऊन बिझनेसमध्ये. ओके, पण तेव्हा आणि दॅट वॉज डिसेंट अमाऊंट इन आय नो लेट 90s, लिटल बिट 96, 97ची गोष्ट असेल ही. 97मध्ये मला ती ऑफर आली होती आणि आय वॉज की मग आपण स्वतःची खर्च करून त्यांना हे सगळं करू शकतो का, आणि जर जॉब केला आपण बाहेर तर आपल्याला तिथे राहायला मिळेल, मग आईवडिलांना घेऊन येता येईल, मग नुसतं एक आठवड्याची ट्रिप नाही ना, तर आपल्याला एक 3-4 महिने राहिले तर सगळं बघता येतं ना आरामात सगळं. सो तसा विचार होता आणि मग मी तो जॉब घेतला सिंगापूर फाउंडेशन टेक्नॉलॉजीज म्हणून कंपनी. आणि त्या कंपनीचे माझे खूप खूप आभार पब्लिकली आय विल से, कारण संदीप मुर्डेश्वर ते डायरेक्टर होते, त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतलेला आणि त्यांनाही वाटलेलं की हा माणूस काही करू शकतो. त्यांनी मला लगेच संधी दिली की त्यांच्या HRने माझा इंटरव्ह्यू घेतलेला, तेव्हा त्यांना एकच म्हटलं मी काही करू शकतो म्हटलं, कुठलंही चॅलेंज. आणि त्यांना मी 2-3 एक्झाम्पल्स पण सांगितलेली. तर त्यांनी मला ते पहिलंच पाठवलं आणि तेव्हा IT चा बूम होता आणि IT सगळं नवीन होतं, म्हणजे ERP हे नवीन होतं, एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग म्हणतात त्याला. पीपलसॉफ्ट हे एक प्रोडक्ट आलं होतं नवीन आणि त्या प्रोडक्टसाठी एका ठिकाणी एक काहीतरी चॅलेंज होतं त्या कॅल्टेक्स म्हणून इंडोनेशियात एका कंपनीला. त्यांनी मला एक मॅन्युअल हातात दिलं, म्हणाले जा ह्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आहे. आणि दिस इज हाऊ आय वेंट टू इंडोनेशिया. मग तिथून मला सिंगापूरचा EP मिळाला. आय वेंट टू सिंगापूर. तिथे सिंगापूरमध्ये मी काही वर्ष काढली, आईवडिलांना नेलं. तिथून मला ऑस्ट्रेलियात ऑपॉर्च्युनिटी आली, मग ऑस्ट्रेलियात गेलो. तिथे अजून एक डिलॉयट कन्सल्टिंग या कंपनीत मी लागलो, तिथे काही प्रोजेक्ट्स केले ऑस्ट्रेलियात. मग तिथून मला USची ऑपॉर्च्युनिटी आली आणि ही इंडियन कंपनी होती हेक्झावेअर टेक्नॉलॉजीज आणि त्यांनी मला हायर केलं मी ऑस्ट्रेलियात असताना. मग मी चेन्नईत गेलो त्यांच्या हेड ऑफिसला, तिथे फक्त ते थोडं ट्रान्सफर वगैरे झालं आमचं ट्रान्झिशन आणि त्यानंतर मी अगेन आय वेंट टू US. 9/11 नंतर मला वाटतं म्हणजे तो 2001 जे 9/11 झाला तो मी लाईव्ह बघितला होता ऑस्ट्रेलियामध्ये TVवरती. तर त्यानंतर तो अमेरिकेचा प्रवास आणि मग जिथे जिथे मी गेलो ना, सिंगापूर म्हणा, ऑस्ट्रेलिया म्हणा, न्यूझीलंडला त्या आईवडिलांना घेऊन गेलो. तिथे सगळे जे प्रकार असतात ना याचे, बंजी जम्पिंग आणि स्काय डाईव्ह, माझ्या आईने स्काय डाईव्ह केलेलं आहे विमानात बसून, ते टँडम स्काय डाईव्ह म्हणजे आले हां, तर ते सगळं केलं आहे. तिथले ग्लेशियर्स वगैरे. तर खूप छान वाटतं की आईवडिलांना आपण तो एक अनुभव देऊ शकलो. आणि त्यानंतर USला मी गेलो आणि USमध्ये काही वर्षानंतर मग आईवडिलांना तिथेही बोलवून घेतलं. ईस्ट कोस्ट, वेस्ट कोस्ट, नायगरा फॉल्स. आणि ज्या दिवशी त्या नायगरा फॉल्सचे ते तुषार मी अंगावर घेत होतो, आईवडील माझ्या शेजारी होते आणि अजूनही माझ्या अंगावर काटा येतो आहे. खूप तो क्षण माझ्या आयुष्यातला ड्रीम कम ट्रू होतं. ते खूप छान होतं. आणि त्यांना मी डिझनी वर्ल्ड, तर ग्रँड कॅनियन, ते ग्रँड कॅनियन इतकं म्हणजे असं वाटलं की देवाचं रूप बघायचं असेल ना तर अमेरिका नक्की जा. अर्थात ते आपल्या इंडियातही प्रत्येक ठिकाणी आपल्याला निसर्गाच्या स्वरूपात आपल्याला देव दिसतो. आणि ग्रँड कॅनियन ही अशी जागा दिसली, असं वाटलं की अरे बापरे असं असतं जगात. म्हणजे ते अजून एक आश्चर्य जगातलं. तिथेही घेऊन जाऊ शकलो. ब्रेस कॅनियन वगैरे आणि यशोमिटी व्हॅली आणि सगळं म्हणजे जेवढं मला करता येईल तेवढं मी केलं. मला तुमच्याकडनं म्हणजे ऐकून असं वाटतं की फक्त आपण म्हणतो ना की स्वप्न कधी कधी आपण फक्त बघतो पण ती पूर्ण होत नाही किंवा ती अशी स्वप्नच असतात, पण खरंच तुमच्याकडे स्वप्न तुम्ही सत्यात उतरवली आहे. आय थिंक जे विचार केला ते तुम्ही पूर्वजांचे आशीर्वाद असतात आणि आईवडिलांची पुण्याही आहेच नक्कीच. आईवडिलांनी भरपूर केलं, आजोबांनी माझ्या भरपूर केलं असं मी ऐकलं आहे. खूप काही काळ मला त्यांच्याबरोबर देता नाही आला, पण मी असं ऐकलं आहे की खूप श्रीमंत होते ते, पण सगळ्या यांच्यासाठी त्यांनी सगळ्यांना दिलं आणि प्रत्येक फॅमिली, आणि त्यामुळे त्यांचे आशीर्वाद नक्कीच असतील असं वाटतं मला. आणि आयुष्यात जेवढी स्वप्न बघितलेत ना माधवी, ती सगळी देवाच्या कृपेने, आईवडिलांच्या कृपेने, जी काय माझे सगळे वेलविशर्स आहेत आणि जी आमच्या स्टुडंट्स आहेत आणि ज्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आहेत त्याच्यामुळे सगळी स्वप्न पूर्ण होत आहेत. आणि आय एम रिअली ग्रेटफुल टू युनिवर्स फॉर दिस. म्हणजे युनिवर्स तुम्हाला काहीतरी एक विचार देतो गं. त्यानंतर तुमच्याकडे एक चॉईस असतात, येस, नो, नॉट नाव, आत्ता करूया, मग करूया किंवा करायचंच नाही. मला तो BPTचा सोडलेला क्षण, जेव्हा US असताना कंपनीला जेव्हा कळलं की हा आता इंडियात परत जायच्या गोष्टी करतो आहे, ते म्हणले व्हाय डोंट यू अप्लाय. कारण तो एक सेल्सचा माझा खूप चांगला मित्र होता, ही वॉज अ सेल्स हेड देअर आणि आय वॉज ब्रिंगिंग लॉट ऑफ प्रोजेक्ट्स ऑल्सो. मी प्रिसेल्समध्ये होतो, खूप ट्रॅव्हल व्हायचं माझं. मुलगी तिथेच झाली माझी, ती माझा मुलगा तिथल्या शाळेत जायचा आणि मुलगी तिथे बॉर्न आहे, शी इज अमेरिकन. आता ती तिथेच जाऊन शिकते परत.
आणि मुलगाही तिथेच आहे. तो पण आता पोस्ट ग्रॅज्युएशन करतो आहे इंटरनॅशनल अफेअर्समध्ये. आणि त्यांनी ते तिथे लहानपण पाहिलं आहे ना, त्यामुळे त्यांना तिथे जावंसं वाटलं. आणि खरंच खूप छान कंट्री आहे. ॲब्सोल्युटली ग्रेटफुल फॉर US अमेरिका. खूपच सुंदर देश आहे आणि रिअल प्रोफेशनल्स, तुम्ही प्रोफेशनल्स बरोबर काम करता आणि यू बिकम अ प्रोफेशनल. एक मी नेहमी असं वाटतं की आपण भारतीय आहोत ना, आपण काही गोष्टी पर्सनली घेतो. एखादी कोणी टीका केली तर आपण ती गोष्ट अशी लावून घेतो. तिथे तसं नसतं. म्हणजे आपण टीका केली तर ते हां थँक्यू वगैरे आणि स्माईल करून ते तसे प्रोफेशनली घेतात. ती गोष्ट मी शिकलो. त्यांच्याकडून बरंच शिकण्यासारखं आहे त्या देशाकडून. लहानपणी मी ना नेव्हीसाठी अप्लाय केलं होतं, आर्मीसाठी पण केलं होतं, पण मला कुठेही सिलेक्ट नाही झालो मी, कारण माझ्याकडे तेवढं काही दम नव्हतं आणि मी काही सगळ्या एक्झाम्स वगैरे फेल झालो. त्यामुळे म्हटलं आता इंजिनिअरिंग तर इंजिनिअरिंग करूया. खरं तर स्वप्न पूर्ण व्हावं तसं तुमचं आयुष्य चालू होतं. छान पगार पाणी, सुंदर एक छान पद, आई वडिलांना सुद्धा तुम्हाला ज्या ठिकाणी फिरवायचं होतं ते सगळं सुंदर एक विश्व असं सगळं ते चालू होतं. मग त्यावेळेला असा कुठला क्षण आला की ज्यावेळेला तुम्हाला वाटलं की नाही आपण आर्थिकदृष्ट्या किंवा ह्या शेअर मार्केटबद्दल साक्षर करणं समाजाला खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तुम्ही हे पाऊल उचललं? समाजाला साक्षर करण्याची गरज वगैरे हे मला ना तेव्हा काही कल्पना नव्हतीच. म्हणजे मी स्वतः एक माझे मित्र होते काही गुजराती कॉलेजमध्ये असताना, आणि त्यांच्याकडून आणि मी मार्केट काय आहे, शेअर मार्केट काय आहे, त्यामुळे ते न्यूजपेपर घ्यायचं आणि ते बघायचं. त्यामुळे मी सुरुवात केली होती अर्ली 90sमध्ये, 93मध्ये वगैरे. आम्ही IPOs अप्लाय करायचो. मला अजूनही आठवते मी बॉम्बे पोर्ट्रसमध्ये होतो, त्यामुळे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे खूप जवळ होतं आम्हाला. त्यामुळे तिथे फ्लोअरवरती जाऊन ते बघितलेलं आहे. त्या निळ्या ड्रेसमध्ये ते सगळे सौदे करायचे. आता बऱ्याच लोकांना ते जेव्हा सिरियल आली होती ना, एक खूप फेमस सिरियल होती आता जी हर्षद मेहताजींवरती आली होती, तर स्टॉक मार्केट स्कॅमवरती, तर ती सगळ्यांना माहिती आहे. त्यात जे चित्र तुम्ही बघितलं ते मी जवळून पाहिलं होतं तेव्हा. तो 9/11चा अटॅक वगैरे पण जेव्हा झाला ना बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या बिल्डिंगमध्ये, सुदैवाने मी त्यावेळी नेमका तिथे नव्हतं, कारण आम्ही लंच ब्रेकमध्ये नेहमी त्या BSCमध्ये जायचो आणि तेव्हा ते शेअर सर्टिफिकेट्स वगैरे यायचे. तर तेव्हाचा तो काळ आहे आणि तिथून माझी सुरुवात झाली होती इन्व्हेस्टमेंट्सना, IPOना अप्लाय करणं. आणि तेव्हा तो हर्षद मेहताजींचा जो बूम काळ होता ना, त्यावेळी जो स्कॅम झाला तेव्हा बूम आला, तेव्हा मी पण त्या मार्केटमध्ये होतो. आम्ही पण काही गुंतवणूक केली होती. खूप पैसा आला, नंतर खूप गेला सुद्धा. त्यामुळे हे उतार चढाव तेव्हा मी स्वतःहून पाहिले होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्फोसिसचा IPO तो अंडरसबस्क्राईब झाला होता आणि ज्यांनी अप्लाय केला त्या सर्वांना मिळाला. आणि माझ्या मित्राने तो केला होता आणि माझे थोडेसे त्यात पैसे होते. आणि माझ्या वडिलांचा कधीही विश्वास नव्हता मार्केटवर, की ते नेहमीच म्हणायचे की हा सट्टा आहे, जुगार आहे. आणि त्यांचेही काही मित्र होते, त्यांनी कदाचित नुकसान केलं होतं, त्यामुळे त्यांची ती समज असेल. तर इन्फोसिसचे शेअर जेव्हा लिस्ट झाले त्यानंतर तो 3 पट झाला. तेव्हा मी माझ्या मित्राला म्हटलं मला विकायचे आहेत, मला प्रॉफिट बुक करायचं आहे. सो ही सेड ओके आय विल टेक इट. त्याने मला म्हणजे माझा हिस्सा देऊन टाकला प्रॉफिट. त्याला ते माहिती होतं की ही वेळ विकायची नाही आहे, घ्यायची आहे. आज ते शेअर्स माझ्याकडे असते तर त्याची किंमत 15 ते 20 करोड असते. आणि हे मला सांगणारं तेव्हा कोणी नव्हतं की इन्फोसिस इज टाईम टू बाय नॉट सेल. आणि ते माझ्या मित्राला नक्की माहिती होतं. आणि मी वडिलांना अगदी छातीडोकपणे बघा हे असं असतं, पैसे असे कमवले जातात, कारण उगीच असतो वाद होता. म्हणजे आपण म्हणतो ना की यू डोंट ट्राय टू विन आय आर्ग्युमेंट. म्हणजे त्यांना त्या आर्ग्युमेंटच्या जिंकण्याच्या चक्करमध्ये मी माझं नुकसान करून घेतलं. आणि हे मी खरंच सांगेन की नेव्हर विन आर्ग्युमेंट विन रिलेशन्स. त्यामुळे ते म्हणजे ती साक्षरता त्यावेळेला किंवा ते नॉलेज जसं तुम्ही ते नव्हतं. म्हणजे ॲक्च्युली आता अशा बऱ्याच स्टोरीज आहेत इंडियामध्ये. रमेश दमानीची एक मोठी स्टोरी आहे. ती पण ते जेव्हा US वरून आले, तर मी पण नंतर गेलो अर्थात US मध्ये, पण त्यांनी इन्फोसिसमध्ये प्रचंड इन्व्हेस्टमेंट केली आणि त्यांनी कितीतरी शेकडो करोडांनी त्यात वेल्थ बिल्ड केली. त्यामुळे वेल्थ बिल्डिंग ही होऊ शकते आणि हा समजच नाही आहे समाजामध्ये. म्हणजे प्रॉपर इन्व्हेस्टमेंट्स करून तुम्ही वेल्थ बिल्ड करू शकता, समृद्धी आणू शकता स्वतः करता आणि त्याने तुमच्या जनरेशन्स बदलू शकतात. तुमचे इट इज नॉट जस्ट अबाउट वन जनरेशन, बट तुमच्या पुढच्या येणाऱ्या पिढी बदलतात. त्यामुळे मार्केट हे आमच्याकरता दैवत आहे. आणि विचारावरती आलो ना तर मी ट्रेनिंग कधी सुरू केलं सांगेन तुला, की मी जेव्हा US वरून परत आलो 2007 पर्यंत मी जॉब केला. 2005 साली मी परत आलो फॅमिलीला घेऊन आणि मी ट्रान्सफर घेतली. का? कारण तेव्हा मी US मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचो. ओके. आणि तेव्हा असा एक होता की मी खूप प्रवास करायचो US मध्ये, त्यामुळे त्या प्रवासामुळे माझं नुकसानही व्हायचं.
मी फ्लाईटमध्ये आहे, मार्केट चालू आहे, माझे काहीतरी स्टॉप लॉसेस हिट झालेत वगैरे वगैरे. सो आय डिसायडेड टू कम बॅक टू इंडिया. का? कारण वेळेचा मला फायदा झाला असता. दिवसा जॉब करायचा, रात्री ट्रेडिंग करायचं. त्यामुळे हेच सवय होती पूर्वी, दिवसा जॉब करून रात्री परत आम्ही क्लासेस घ्यायचो. सो आय डिसायडेड टू कम बॅक फॉर दॅट रिझन ऑल्सो. आणि आल्यानंतर मी ते ट्रेडिंग केलं आणि थोडंसं यश यायला लागलं. मी अमेरिकन मार्केटमध्ये तेव्हा ट्रेड करायचो इक्विटीमध्ये वगैरे. आणि 2000 मला असं वाटलं की आता मी फुल टाईम केलं पाहिजे, कारण नेहमी सतत एक किडा होता की आपण स्वतःचं काहीतरी असावं, स्वतःचं काहीतरी करावं. कारण मी आधी बिझनेस सोडून नोकरीमध्ये आलो होतो. तर आता पुन्हा बिझनेसमध्ये येऊया, आपण स्वतःचं काहीतरी घ्या. बिझनेस म्हणजे हा ट्रेडिंग. आणि लेट मी टेल एव्हरीबडी, म्हणजे सगळ्यांना मी सांगू इच्छितो की ट्रेडिंग हे प्रोफेशनच आहे आणि हा सिरियस बिझनेस आहे आणि हॅज टू बी टेकन व्हेरी व्हेरी सिरियसली. कारण हे मी खूप अनुभवातून शिकलो आहे, खूप फटके खाल्ले आहेत इतक्या वर्षांमध्ये. म्हणजे मार्केटने मला माझी जागा दाखवून दिली आहे बऱ्याचदा. ओके. आणि त्यामुळे हा सिरियसली करणारा उद्योग आहे खरं तर. आणि असा उद्योग आहे ज्यात तुम्हाला स्वतःला कोणावरही अवलंबून राहावं लागत नाही, स्वतःवरतीच आपण सगळं करतो. म्हणजे तुमचं यश आणि तुमचं अपयश हे फक्त तुम्ही आणि तुमच्यावरतीच अवलंबून असतं, दुसऱ्या कोणावरती नाही. आपण एखादा बिझनेस करतो, नोकरी करतो, मला हा बॉस चांगला नाही मिळाला किंवा मी बिझनेस सुरू केला आणि कोविड आला, ही जी कारणं असतात बिझनेसमध्ये, तशी इथे कुठलंही कारण नाही, तुम्हीच फक्त जबाबदार आहात. आणि ते सिरियसली केलं पाहिजे. माझं असं होतं की आय विल बिकम अ फुल टाईम ट्रेडर, कारण मला यश मिळत होतं. पण मग मी अट टाकली, कारण माझी फॅमिली यंग होती, मुलं शाळेत जात होती. आणि म्हणजे मग 2008 तुमची ट्रेडिंगची अकॅडमीची सुरुवात झाली अवधूत साठे. 2007 डिसेंबरला मी जॉब सोडला. पण एक सांगू इच्छितो की मी जॉब सोडण्याआधी एक अट टाकली होती स्वतःला की जोपर्यंत मी स्वतःला प्रूव्ह करत नाही की माझं जे इयरली सॅलरी आणि ती डिसेंट होती, मी IT मध्ये होतो अँड आय वॉज हेडिंग अ डिलिव्हरी युनिट इन हेक्झावेर टेक्नॉलॉजीज. त्यामुळे चांगला पगार होता, डिसेंट पगार होता. आणि तो पगार जर मी कमवू शकलो नाही तर मग प्रॉब्लेम होईल. तर मी असं ठरवलं की हा सगळा पगार जर मी कमवू शकलो जॉब करता करता मार्केटमधून तर मी सोडेन. आणि ते मी 6 महिन्यात माझं झालं ते. आणि देन आय डिसायडेड दॅट आता कॉन्फिडन्स आहे. आता असं नव्हतं की सेव्हिंग होतीच, म्हणजे 3-4 वर्ष मी काढेन सेव्हिंगवरती, कारण मी US वरून पण आलो होतो वगैरे, तर सेव्हिंग होती. पण मी जॉब करता करता मी ते केलं आणि त्याने मला जो आत्मविश्वास मिळाला ना, त्यानंतर मी जॉब सोडला डिसेंबर 2007. आणि तेव्हाच एका महिन्यात आपलं मार्केट टॉप झालं. तो मार्केटचा टॉप होता. त्यानंतर एक मंदी सुरू झाली. जॉब सोडण्याआधी आमचे एक ESOPs असतात, हेक्झावेर टेक्नॉलॉजीच्या एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन्स मिळतात. तर मलाही मिळाले होते, मी हेड ऑफ द डिपार्टमेंट होतो आणि मलाही मिळालेलं आहे. आणि ते काहीतरी 16 रुपयाला वगैरे मिळालेले आणि ते मी 145 रुपयाला विकले. का? कारण त्याच्यामध्ये एक स्पेसिफिक पॅटर्न आला होता, टेक्निकल ॲनालिसिस जे आम्ही करतो ना त्याच्याप्रमाणे एक पॅटर्न आला होता. आणि मला असं, मी US मार्केट फॉलो करायचो, मला असं वाटलेलं की आता हे मार्केट ना टॉप होणार आहे. खूप झालं आता, म्हणजे मार्केटच्या सायकल्स असतात नेहमी, वर जातं खाली जातं. गेले 2 दिवस पण मार्केट पडलं आहे. तर तेव्हा मी लोकांना म्हटलं, माझ्या मित्रही होते, अरे हे हेक्झावेर के ESOPs आहे, तो निकल जाऊ, मैं तो निकल रहा हूं. आणि 145च्या रेटने काहीतरी मी काढले, ते 200च्या भावावरून ते 200वरून 145ला आलेला. अरे क्या अभी 200 से 145 हो गया, अभी कैसे निकलोगे? मैं बोला देखो इससे भी नीचे जाएगा तो क्या. तर ते विकले मी. त्यानंतर तो पडला, अजून पडला आणि मी नंतर जॉब सोडला. आणि मी लोकांना म्हणत होतो की मला असं वाटतं की मार्केट पडणार आहे. अजून एक गोष्ट घडली, माझ्याच बरोबर काम करणारा माझा एक प्रोजेक्ट मॅनेजर होता, जो फंक्शनल कन्सल्टंट होता. तो माझ्या घरी आला होता आणि तो गुजराती होता. तर त्याने मला सांगितलं, मेरी चाची ने कहा है की NTPC 600 तक जाएगा. आणि तेव्हा 200च्या अराउंड भाव होता. मग मी तर परत माझा चार्ट ओपन केला आणि म्हटलं की मला असं वाटत नाही, मला तरी वाटतं की हा पडेल. तुम्हारे चाची को कहाँ से न्यूज़ आ गई? नहीं वो चाची वहाँ पे काम करती है, तो स्टॉक ऊपर जाने वाला है. तो मुझे तो बहुत डेंजरस लग रहा है. आणि एक हिमाचल फ्युचरिस्टिक म्हणून एक स्टॉक होता, ये भी अनिल अंबानी जी शायद उसको लेने वाले हैं, तो इसका भाव भी 600 हो जाएगा. त्यावेळी ना असं एक होतं ना की टार्गेट्स मोठी मोठी दिली जायची. तुम्ही 60 रुपयाला आहे, हा 600 होईल. मग लोकांना ते टार्गेट मिळाल्यानंतर मग लोक हे टिप्सला जातात ना. पण मी चार्ट ओपन करून जाणार, मला नाही वाटत बाबा असं काय आहे. मला तरी वाटतं मार्केट आता टॉप होणार आहे. आणि त्यानंतर 20-21 जानेवारी मला वाटतं ना, मार्केटमध्ये एक मोठा क्रॅश आला. मार्केट खूप प्रचंड पडलं त्या दिवशी. आणि त्यानंतर 1-2 दिवसात माझ्या मित्रांचे मला फोन यायला सुरुवात झाली. जे मित्र म्हणजे ऑफिसमधले माझे कलिग्स, की अरे तुमने बोला था ये हो गया और हेक्झावेर तो 100 के नीचे आ गया है. तर म्हटलं हां, तर हे कैसे पता चला? म्हटलं अरे माझा स्टडी आहे, मग आम्हाला शिकवशील का? तर सर हमको सिखाएंगे क्या? कारण ते माझ्या डिपार्टमेंट, मी हेड होतो आणि माझी 27 जणांची प्रोजेक्ट मॅनेजरची टीम होती. 4 प्रोजेक्ट डायरेक्टर्स होते माझ्याबरोबर
आणि आय वॉज रिअली एन्जॉईंग द जॉब. 300 लोकांची माझी टीम होती एक्झावेरमध्ये जेव्हा मी जॉब सोडला तेव्हा. आणि खूप छान मजा आलेली मला. आय स्टील एन्जॉईड दॅट स्टिंट. तर तेव्हा मग मी ठरवलं की ठीक आहे करूया ना. आणि मला आणि थोडंसं एकटेपणा आलेला, कारण ट्रेडिंग इज अ व्हेरी लोनली प्रोफेशन. आणि एकटेपणा आलं. मी नेहमी जी लोकांबरोबर राहण्याची सवय असते ना आपल्याला, म्हटलं चला आपण करूया. आणि 2 फेब्रुवारी 2008मध्ये मी स्वतः जाऊन हॉटेल बुक केलं, एक स्वतःचं पुस्तक छापलं, ते स्वतः प्रिंट करून घेतलं. मी सगळं अगदी ते म्हणतात ना अगदी बॉटमपासून सगळं केलं होतं. आणि मी एक 2 दिवसाचा सेमिनार तिथे घेतला. आणि फक्त माझ्या ओळखीतले ज्यांना हेक्झावेअरमधून मला ओळखणारे माझे जे स्वतःचे माझे बॉस वजे म्हणून आहेत ते पण आले होते त्या सेमिनारला. आणि त्या 2 दिवसात मला असा प्रश्न केला गेला की आर पॉवरचा IPO येतो आहे, यात गुंतवणूक करावी का. आणि मी तेव्हा त्यांना म्हटलं याच्यात गुंतवणूक करू नका, मार्केट हे टॉप होणार आहे किंवा झालेलं आहे, याच्या अजून खाली पडण्याची शक्यता आहे. आणि तेव्हा तो IPO जो 500 रुपयाच्या वर होता. आणि जेव्हा त्याची किंमत म्हणजे जेव्हा तो ओपन झाला लिस्ट झाला तेव्हा काहीतरी 350च्या अराउंड झाला होता. आणि त्यानंतर तो पडला, बराच पडला. सो दॅट इज हाऊ आय स्टार्टेड. 12 जण होते फक्त. अच्छा, म्हणजे तुमची सुरुवात पहिलं जे ट्रेडिंगचं तुम्ही जी अकॅडमी घेतली फक्त 12 जण होते आणि ते माझ्या अगदी ओळखीतले. आणि त्यानंतर त्यांना ते आवडलं. त्यानंतर जे पूर्ण मार्केट कोसळलं ते मंदीचं वातावरण होतं. माझे 1-2 सेमिनार झाले त्यानंतर. आणि जून जुलै असं काहीतरी काळ असेल जेव्हा मी माझ्या स्टुडंट्सना एक मेलही टाकलं होतं की मुझे लगता है कि ये मार्केट सेंसेक्स 10,000 के नीचे आएगा अगले 3-4 महीने में. आणि ते ऑक्टोबरमध्ये झालं. ओके. आणि तोपर्यंत माझं समाज वगैरे असं काही नव्हतं खरं तर. मी आय वॉज एन्जॉईंग माय ट्रेनिंग पॅशन. आणि पॅशन होती शिकवायची आणि ट्रेडिंगमध्ये छान करत होतो. असं वाटलं की अपुनीश भगवान आहे, असं म्हणतात ना अपुनीश भगवान आहे असं वाटलं, कारण चांगलं यश मिळत होतं. आणि ऑक्टोबर 2008 अर्ली ऑक्टोबर 2008 मग इंडियन मार्केटमध्ये मी कमावलं ते. पण आय लॉस 70% ऑफ माय कॅपिटल इन वन स्टॉक इन US मध्ये माझं जे कॅपिटल होतं. आणि तो एका स्टॉकमध्ये मी एका दिवसात गमावलं ते. आणि तेव्हा जाणवलं की आपण कुछ नाही आहे, मार्केट सब कुछ आहे. आणि मार्केट भगवान आहे, गॉड आहे. त्यांनी अशी झापड दिली मला माझं अस्तित्व दाखवलं. जमिनीवर राहा, जास्त उडू नकोस आणि बी हंबल बी निंबल. आणि त्यानंतर तो मी माझ्या बायकोलाही सांगितलं नाही की माझा एवढा मोठा लॉस झाला आहे. ओके. एक आठवड्यानंतर जेव्हा मी तिला बोललो गौरीला की असं असं झालं आहे आणि शी वॉज कूल. म्हणजे ती म्हणाली हां ठीक आहे ना, तू रिकवर करशील. आय नो. म्हणजे तिचा जो पाठिंबा होता ना तेव्हासुद्धा, कारण जॉब नव्हता माझ्याकडे आणि ते US मधलं कॅपिटल मी हलवलेलं इथे होतं. मग त्याकरता कसं बाहेर यायचं मी तुम्हाला सांगतो. असं होतं लोकांचं. आणि लोक काहीतरी वेगळ्या काहीतरी चुकीच्या गोष्टी करतात. काही लोक आपण आत्महत्या वगैरे करतात लोक, ते पण ऐकलं आहे. आणि खरंच करू नका. म्हणजे रिस्क मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं आहे. त्यावेळी मला कळलं की रिस्क मॅनेजमेंट इज द फोकस. लोक एक प्रश्न करतात मला, ट्रेडिंग आणि प्रोफेशनल ट्रेडिंग यात काय फरक आहे. ट्रेडर्स आणि प्रोफेशनल ट्रेडर्स. मला असं वाटलं मी तेव्हा ट्रेडर होतो. ट्रेडर ना मोठ्या प्रॉफिट्सवरती फोकस करतात, त्यांना मोठा नफा हवा असतो. आणि प्रोफेशनल ट्रेडर्स छोट्या लॉसेसवर फोकस करतात. त्यांचा पूर्ण फोकस रिस्क मॅनेजमेंटवर असतो, पैसा कमवण्यावरती नसतो. आणि मार्केट ही रिस्क आहेच. तुमचा पूर्ण फोकस जर पैसे कमवण्यावरून पैसे वाचवण्यावर गेला ना, कमीत कमी रिस्कमध्ये कसं करायचं, तर मग ते होऊ शकतं. सो दॅट इज हाऊ सुरुवातीचे काही सेशन्स घेतले मी. स्टुडंट्सचा एक बेस बनत गेला. आणि मग समाजकार्य वगैरे ना हे तुला हवं असेल तर मी नक्की सांगेन. खरंच सर तुमच्याशी गप्पा माराव्यात एवढं कमी वाटत आहेत. मी तुम्हाला पुन्हा आपण ह्या विषयांवरती बोलणार आहोत, पण पुढच्या भागामध्ये आपण ह्या गप्पा अशाच चालू ठेवूया. तर रसिको, आपण ह्या गप्पा अशाच चालू ठेवणार आहोत. तोपर्यंत मी माधवी वाडकर, नवराष्ट्र मुंबई, कॅमेरामॅन सय्यद सोबत.